गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. राजाराम महाराजांचा अजून एक अभंग पाहूया, ज्यात ते काय म्हणतायत की मनाला ते बोध करतायत की सद्गुरु कृपे विण आत्मज्ञान होणार नाहीये. मी कोण आहे याचा शोध जरी मी सुरू केला तरी मला त्याचा पत्ता लागणार नाही, कारण आपण प्रापंचिक वस्तूंमध्ये एवढे गुंतून गेलो आहोत की खरा मी कोण आहे, या देहामार्फत कोण काम करत आहे, हा देह एक साधन आहे, याच्या मार्फत तो परमेश्वर कुठस्थ चैतन्य म्हणतो आपण त्याला, तो इथे काम करत आहे. आणि आपण उगाचच मी देह आहे, देही आहे, मला भ्रम झालेला आहे म्हणून मनात गुरफटून गेलेलो आहोत. आणि मन जसं नाचवतोय आपल्याला, स्वैरा भैरा आपण नाचत आहोत. लगाम आपण मनाला देऊन टाकलंय. खरं तर मनाचं लगाम कुणाच्या हातात दिलं पाहिजे? परमेश्वराच्या हातात दिलं पाहिजे. ते स्वतः मी माझ्या हातात घेऊन टाकलंय आणि मी करते, मी करतो, मी कर्तृत्व भाव आपल्याकडे दिल्यामुळे खरा परमेश्वर चिदंबर हा सर्व करता धरता आहे हे आपण विसरून गेलो आहोत. आणि आपण विसरल्यावर पुन्हा आपल्याला कोण शिकवतो हे सगळं? तर सद्गुरू. सद्गुरू कृपेविण हे वर्म कळणार नाही आपल्याला. मी कोण आहे खरा. निजात्मबोधमध्ये स्वामींनी राजाराम महाराजांना बोध केला. अरे राजारामा, तू खरा कोण आहेस? तू खरा कोण आहेस म्हणजे तू निर्विकार आहे, शुद्ध आहे, निश्चळता ब्रह्मस्वरूप आहेस तू. म्हणून तुला या सुखदुःखाची बाधा नाही आहे. तू मन नाही आहे, तू देह नाही आहे, तू बुद्धी नाही आहे. निर्वाण शतकमध्ये शंकराचार्य म्हणतात, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार सुद्धा नाही. मग कोण आहे मी? निश्चळ असा शुद्ध चैतन्य आहे. ब्रह्मस्वरूप म्हणा, परमात्मा म्हणा, परब्रह्मस्वरूप म्हणा. तर मी जो आहे आतमध्ये तो खरा मी आहे. हा जो खोटा मी बाहेर मी 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 ममत्व आणि अहंकाराने वागतो आहे, तो मी नव्हे. म्हणून या अभंगामार्फत ते आपल्याला काय स्पष्टपणे समजावून सांगतात. संतांची आपल्यावरती केवढी कृपा असते की आपल्याला ते आपल्या लेवलवर येऊन येतात, समजावून सांगतात. आपण पडले आहोत प्रपंचाच्या काय म्हणतात त्याला, किचडमध्ये फसलेलो आहोत आपण. पण तुम्ही किचड नाही आहात. किचडमधला तुम्ही कमल आहात. तुम्ही कमळ आहात म्हणून समजावून सांगण्यासाठी संत आणि गुरु आपल्या जीवनात येतात. तू कमळ आहेस रे बाबा. तू कशाला त्या ह्याच्यात पडलेला आहे, चिखलात पडलेला आहे. चिखलातून वर कमळ असतो आणि निस्पृह असतो, त्याला काही बाधत नाही. पाण्याचं एक थेंब जरी टाकला आपण कमळावरती तर ते टिकत नाही. त्याप्रमाणे आत्मा निर्लिप्त असतो. हे या अभंगामार्फत सांगण्याचा अभिप्रेत आहे राजाराम महाराजांचा. काय म्हणतात? सुखी दुखी होणे मनाचा हा धर्म, असे परब्रह्म निश्चळ. सुखी दुखी होणे मनाचा हा धर्म, असे परब्रह्म निश्चळ तो. क्षुधा तृषा असे प्राणाचा तो धर्म, अंगे परब्रह्म वेगळेची. जन्म मरण असे देहाचा धर्म, गुरु कृपे वर्म कळो येता. दास म्हणे असे अक्षयी अविनाश, ब्रह्मचिदाकाश चिदंबर. काय म्हणतात राजारामजी महाराज? सुखी दुखी होणे हा मनाचा धर्म आहे. सुखदुःखाची बाधा कुणाला होते? हा सुख दुःख, शीत उष्ण, गरम थंडा, मग निंदा स्तुती, जॉय सॉरो, ह्या दोन गोष्टी जे आहेत ह्या प्रपंचाचा, सृष्टीचा नियम आहे. द्वंद्व हा मनाचा धर्म आहे. म्हणून सुख दुःख कुणाला होतोय? देहाला होतोय का? नाही. देह जड आहे. मग कुणाला होतोय सुख दुःख? आधी कुठे कळतंय मला राग येतोय, मला दुःख होतोय, आज मला खूप वाईट वाटलं. कुठे वाटलं वाईट? कुठे दिसतंय का शरीरावरती वाईट?
मला खूप राग येतोय. कुठे दिसतोय तो राग तुम्हाला? शरीरावरती दिसतोय का राग? नाही. मनाला मनाला खिन्न वाटते, मनाला अपमान वाटते, मनाला बेजार वाटते. हा मनाचा गुण आहे, मनाचा धर्म आहे. द्वंद्व हा मनाचाच गुण आहे. असे परब्रह्म निश्चळतो. पण परब्रह्म वस्तूच्या आपल्यामध्ये कुठस्थ चैतन्य म्हणतो आपल्याला, आपण म्हणतो परमात्मा, तो जो आहे तो निश्चळ आहे. निश्चळ म्हणजे तिथे काही चल नाही, तिथे काही चलनवलन नाही, तिथे काही उठत नाहीये वृत्ती, मला वाईट वाटतोय का. तो निर्लिप्त साक्षी भाव से देखता रहता है. सब कुछ जो हो रहा है इस देह के साथ, वो साक्षी भाव से देखता रहता है. इस देह को तकलीफ हो रही है, क्यों? मन को सच मान लिया है, मन ने सब कुछ सच मान लिया. बहुत बड़ा मर्सिडीज ले लिया तो बहुत मन ने सब कुछ ये परमानेंट है मर्सिडीज समझ लिया, और वही मर्सिडीज को स्क्रैच हो गया, एक्सीडेंट हो गया, गाड़ी को किसी ने ठोक दिया तो उसके खर्चे पानी में 50-60 हज़ार चले गए, तो मन को दुख हो गया. किसको हो रहा है दुख और किसको सुख हो रहा है? मन को. व्यक्त कौन कर रहा है, उसकी अभिव्यक्ति कौन कर रहा है? तो देह क्या करता है, उसको दिखाता है, दर्शाता है, बोलता है देह. इंद्रियों के मार्फत हा देह बोलायला लागतो. वाणी, जड देह हा वैखरी. मग आम्ही गाडी घेतली हो, हो किती छान. नाही हो असं झालं, ते पडून गेलं, खर्चटलं, त्याला एवढा खर्च आला. कोण सांगतोय? मन इंद्रियांमार्फत हे गोष्ट सांगत आहे आणि तो देही बोलत आहे. त्याच्यामुळे काय होतोय की त्रास जर उठेल ते देहावरती. खूप मनाला त्रास करून घेतलं की त्याचा कुठे परिणाम होतो? शरीरावरती. शरीराला आजार होतो, डायबिटीज झाला, कॅन्सर झाला, हार्ट अटॅक झाला, काहीही झालं तर ते व्यक्त कोण करणार? बाहेर कुठे दिसणार ते? शरीरावरती. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो जो आहे आतमधला कुटस्थ चैतन्य निश्चळ आहे. त्याला काही फरक पडत नाही याला काय होतोय. रडतोय का? रड बाबा. हसतोय का? हस बाबा. तो फक्त साक्षीत्वाने पाहत असतो या देहाकडे. क्षुधा तृषा असे प्राणाचा तो धर्म, अंगे परब्रह्म वेगळेची. क्षुधा तृषा असे प्राणाचा तो धर्म. प्राणवायू आपण म्हणतो, प्राणमय शरीर आहे आपलं, प्राणमय कोश आहे. तिथे हा एनर्जी शरीर म्हणतो आपण. आपल्याला देहाला हा क्रिया करण्यासाठी देहाला एनर्जी लागते, तो प्राणमय कोशमध्ये असतो. मग कुणाला होतोय क्षुधा? हा देह काही बोलत नाहीये, हा देह जड आहे. इंद्रियांमार्फत मन इंद्रियांना सांगतो, ए जा रे बाबा उठ, चल किचनमध्ये चल, स्वयंपाक करायचं, भूक लागली आहे तुला. मग देहात ती आपल्याला जाणीव होते, अरे मला भूक लागते रे, मला भूक लागते. कोण सांगतोय देहाला? मन इंद्रियांमार्फत सांगतोय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. स्पर्श होतोय, जठराग्नी प्रज्वलित होते आतमध्ये. 8 वाजले, भूक लागली आहे. कोण म्हणतोय हे? मन म्हणतोय. कुणामार्फत म्हणतोय? इंद्रियांमार्फत. पण अंगे परब्रह्म वेगळेची. ते परब्रह्म वस्तू जे आहे, खरा मी जो कोण आहे त्याला काही होत नाहीये. त्याला भूक लागत नाही की त्याला काही क्षुधा होत नाही, त्याला पाणी नकोय, काही नकोय त्याला. तो निर्लिप्त तसा देहाकडे बघत बसलेला असतो. भूक लागली की हा जाऊन खातो, पितो, बसतो, स्वस्थ बसलेला असतो. जन्म मरण असे देहाचा हा धर्म. गुरु कृपे वर्म कळून येतो. हे सगळं वर्म आपल्याला कुठून कळून येणार? सद्गुरु कृपा झाला की हा देह कोण आहे, मी देह आहे का, मी मन आहे का, मी का बरं गुंतून राहिलो या गोष्टींमध्ये. जन्म मरण देहाचा धर्म आहे. देहाला जन्म मरण आलेला आहे. एक शरीर धारण करणार, त्याचा जो एक्सपायरी पिरियड असणार, मृत्यूचा डेट सुद्धा ठरलेला आहे. त्या दिवशी हा शरीर सोडणार आणि दुसरं शरीर धारण करणार. तर हा देहाचा धर्म आहे. जीवन आणि मृत्यू दोन टोकासारखे आहेत आणि हा फिक्स्ड आहे. दास म्हणे असे अक्षयी अविनाश, ब्रह्मचिदाकाश चिदंबर. कोण आहे मी? तर ब्रह्मस्वरूप चिदाकाशात स्थिरावलेलो आहे. चिदाकाश म्हणजे काय? चित्त म्हणजे शुद्ध ज्ञान. आकाशा एवढा व्यापून राहिलेले ते ज्ञान, त्याच्यात हे ब्रह्मवस्तू नेहमी स्थिरावलेला असतो. कसा आहे हा ब्रह्मवस्तू? अविनाशी, अक्षयी. त्याला क्षय नाही आहे. त्याला आपण काय म्हणतो? अनलिमिटेड, इनफायनाईट म्हणतो. आपण देहात आलो की काय आहो? आपण
लिमिटेड आहोत. आपल्याला जन्माची वेळ ठरलेली आहे, मृत्यूची वेळ ठरलेली आहे. म्हणजे कालमान स्थानाच्या अपरिमितीत येतो आपण. फ्रेमवर्क ऑफ टाईम अँड स्पेस म्हणतो आपण त्याला. आणि त्या टाईम अँड स्पेसमध्ये आलो की आपल्या बॉडीला लिमिटेड टाईम आहे. 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष लिमिटेड टाईम पिरियडमध्ये त्या स्पेसमध्ये म्हणजे या शरीरात तो कूटस्थ चैतन्य राहतो. आणि ज्या दिवशी या शरीराचा टाईम संपला तर तो या देहातून एक्झिट होतो. पुन्हा दुसरा शरीर धारण करतो. तर हा सर्व वर्म आपल्याला कोण समजावून सांगतो? अरे बाबा, तू देह नाही आहे, चित्त नाही आहे, अहंकार नाही आहे, बुद्धी नाही आहे. तू सर्वत्रही भरून राहिलेला आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे. हे समजून अगदी निर्लिप्तपणाने राहण्याचा प्रयत्न कर आणि समजून घे. त्याला कोणत्याही प्रकारची बाहेर प्रतिक्रिया देऊ नको. निर्लिप्त असणे म्हणजे काय हो? निर्लिप्त असणे म्हणजे साक्षीभावाने जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींना बघावं. त्याला प्रतिक्रिया देऊ नये. प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन देऊ नये. असं कसं चालणार हो? माझा अपमान कुणी केलं? कुणाचा अपमान केला? मनाचा अपमान केला, देहाचा अपमान केला. मी देह नाही आहे, नाही मी मन आहे. मग मी का बरं या जन्ममरणाच्या चक्रात गुरफटून पडलेलो आहोत? ह्याचा विचार करावा. आणि जेव्हा एकदा परमार्थात आल्यावरती सद्गुरूहून हे वर्म आपल्याला कळतो, तेव्हा आपण देह हा सापेक्ष आहे असा अहंभाव टाकून आपण निर्लिप्त भावनेने जगण्याचा प्रयत्न सुरू करतो. आणि एक दिवस हा ठाम निर्धार झाला. गुरुनी सांगितलं, तू आत्मा आहे रेस बाबा, हे धारण कर. धारण करून नेहमी त्या आत्मस्वरूपात स्थिरावून निवांत हो. परमात्माच्या चरणी निवांत होऊन जा. सर्व करता धरता परमात्मा आहे आणि हा देह तुझा फक्त निमित्त आहे. या निमित्ताहून तो या प्रपंचात प्रारब्ध कर्मानुसार आलेला आहे. जे जे करायचं आहे परमात्मा तुझ्या देहामार्फत करतोय. तू कशाला मनात गुंतून राहतो? मनाचा लगाम परमात्माला द्या, परमेश्वराला द्या, चिदंबराला द्या. आणि आपण कसं स्वस्थ, निर्लिप्त, निश्चळ बसावं. निश्चल. तिथे काही चलन नाही आहे आतमध्ये. चलन झालं म्हणजे काय? सागरात ज्या प्रकारे लहरी उठतात, लाटा उठतात, ते लाटा काय आहेत? परमनंट आहे का? नाही. पुन्हा जाऊन ते सागरात मिळून जातात. त्या प्रकारे जे काय विचार येतात, थोड्या वेळापुरती ते विचार उठणार, परत जाऊन ते वापस जिथून उठलेले असतात तिथे परत जाऊन ते मिळून जातात. म्हणून आपण त्या लाटांमध्ये जाऊ नये, सागरात आपण मिळून जावे. सागरात मिळून जाणे म्हणजे माझा स्वरूप ओळखणे. ब्रह्मचिदाकाश चिदंबर. मी परब्रह्म वस्तू जे आतमध्ये आहे त्याचं मी स्वरूप आहे. माझ्यात आणि त्याच्यात काही भेद नाही. आणि म्हणून आपल्याला ह्या जन्ममरणाच्या चक्रातून गुरुबोधही, फक्त गुरुबोध आपल्याला सुटका करणार. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. जय चिदंबर.